पाटील यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो आपल्या मुख्य मंचावरती. धन्यवाद रोहितदादा पाटील. चला मॅच आपण स्टार्ट करणार आहोत. दोन टीम मध्ये एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतो आई जगमत रावले आणि दुसऱ्या बाजूला गणा 11 विठ्ठलवाडी. या दोन टीम मधील सामना आपल्याला पाहायला मिळेल. खाडी गावातील एक मोठे उद्योजक गणेशजी भोईर साहेब आपल्याला पाहायला मिळतात, अर्थातच गणेश दादा आणि त्यांच्या माध्यमातून हा पुरस्कृत केलेला संघ अर्थातच गणा 11 विठ्ठलवाडी या टीमला पण पाहतोय. सिक्स सीटर स्पोर्ट्सच्या माध्यमातून जे श्रोते या ठिकाणी जोडले गेलेत, आता व्ह्यूअरशिप वाढेल कारण सफोली टेनिस बॉल इंडस्ट्रीमधील आणि पालघर टेनिस बॉल इंडस्ट्रीमधील दोन मजबूत संघ आज एकमेकांच्या समोर येत असताना पाहायला मिळत आहेत. मोठी स्टार कास्ट या ठिकाणी दोन्ही संघांची आपल्याला पाहायला मिळते. यंदाच्या वर्षामध्ये जर आपण पाहिलं तर विठ्ठल रखमाई विठ्ठलवाडी टीमने वैतरणा विभागामध्ये जाऊन देखील चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळलंय. आस्था एंटरप्राइजेस यज्ञेश दादा आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या स्पर्धेसाठी 1000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभलं गेलं. त्यांचं हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद. चला जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. एका बाजूला निहिल गिणी आणि दुसऱ्या बाजूला नयन पटेलला आपण पाहतो ओपनिंग पेअरच्या माध्यमातून. तर पहिलं षटक हाताळण्याकरिता बॉलिंग ट्रॅकवरती एक युवा गोलंदाज नील त्या ठिकाणी दाखल झाला. नीलवरती देखील नजरा असणार आहेत कारण मागील काही स्पर्धा जर आपण पाहिलं तर या सीझनमध्ये या देखील खेळाडूने गाजवलं. आधी जर आपण पाहिलं तर लोकल क्रिकेटमध्ये अधिराज्य गाजवलं आणि आता सिनियर लेवलचं क्रिकेट खेळण्याची संधी त्याला मिळाली. तो गोल्डन चान्स त्याला मिळालाय आणि तो चान्स अनेक वेळा त्याने ग्रॅप केलाय. वैतरणा विभागामध्ये देखील सत्यसाईच्या स्पर्धेमध्ये देखील चांगली गोलंदाजी करताना तो पाहायला मिळाला. बॅटिंगमध्ये देखील चांगला खेळ तो करताना आपण पाहतो. चला जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतो आई जगमाता रावळे आणि दुसऱ्या बाजूला गणा 11 विठ्ठलवाडी. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर तरीके पाहायला मिळतोय. सुरुवात या ओव्हरची सुरुवात होत असताना आपण वाईट होत असताना आपण पाहतोय. सुरुवात ऍक्शन रिप्ले मध्ये हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. थोडंसं जास्त एफर्ट्स लावण्याचे प्रयत्न केले होते आणि सेकंड वाईड लाईनच्या देखील हा बाहेर बॉल तरीके पाहायला मिळाला. सुरुवात एक्स्ट्राने झालं. तवसिंगा फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. एक पहिलं षटक घेऊन येत असताना निहिल हा देखील बॉल निहिलने लिफ्ट केला होता. फाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपण पाहतोय. सलगचा हा दुसरा व्हाईट बॉल मैदानावरती डिलिव्हर केला गेलाय. व्हाईट प्लस 1 एकूण 2 रन्स या बॉलवरती मिळताना पाहायला मिळतील आणि पहिल्या षटकामध्ये निहिल आणि नयन जे लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळते. एकही बॉल न फेकता आतापर्यंत 3 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. आई जगमाता रावले आणि दुसऱ्या बाजूला गणा 11 विठ्ठलवाडी या दोन टीम मध्ये सध्या हा सामना सुरू आहे. ही बॅटल मनोज पाटील वर्सेस निहिल किनीमध्ये असणार. त्याचबरोबर ही बॅटल नयन वर्सेस रोहित मध्ये असणार आहे. दोन्ही डावखुर्दाचे दिग्गज खेळाडू एकमेकांच्या समोर असणार आहेत. ही बॅटल दीपेश वर्सेस हार्दिक मध्ये असणार आहे. दोन्ही नक्कीच दोन्ही टीम्स ज्या पद्धतीनं मागील वर्षांपासून जर आपण पाहिलं तर चांगल्या फॉर्म मध्ये आणि भरपूर संघर्ष केल्यानंतर या खेळाडूंनी आज आपला एक वेगळा दर्जा दाखवला. मिडविकेटला बॉल जातो. दीपेश मात्रेची चर्चा आपण केली होती आणि बरोबर दीपेशच्या दिशेने हा बॉल त्या ठिकाणी गेला होता. 1 रन मिळेल या बॉलवरती. आदरणीय सन्माननीय हरेश्वरजी किनी साहेब आपणास विनंती असेल आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. हरेश्वरजी किनी साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक मोठं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरील आणि त्यांना विनंती असेल आपण या मुख्य मंचावरती. धावा झाल्यात फलकावरती 4. पहिला बॉलचा खेळ मैदानावरती झालाय. गोलंदाजी मार्क होते आपण पाहतोय. गोलंदाज नील या ओव्हरमधील दुसरा बॉल. वेलकम हरीश्वर दादा किनी आपलं स्वागत असेल. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बॉल बॅक ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळतो. आपला फॉलो थ्रू मध्ये बॉलला फॉलो करण्याचा प्रयत्न झाला होता. 1 रन मिळेल या बॉलवरती. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये आणि धावा झाल्यात फलकावरती 5. पहिलं षटक सध्या प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळतं. आजचा हा 6वा दिवस आहे आणि नॉकआउट्स मधील या लास्ट हाफ मधील हे सामने आपल्याला पाहायला मिळतात. उद्याच्या दिवसामध्ये क्वालिफायर्स आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये सेमीफायनल्स आणि फायनल्स आपल्याला पाहायला मिळतील. खाडी चषक 2026 हा फ्लेक आपल्याला पाहायला मिळतो. बरोबर ऑन फील्ड ज्या पद्धतीनं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये ती ॲडव्हर्टायझिंग केली जाते त्याच पद्धतीनं हा लुक या ठिकाणी मैदानावरती देण्याचा प्रयत्न आयोजकांनी केला. तिसरा बॉल या ओव्हरमधील लेफ्टी बॅटरसाठी फुल टॉस टाकला. त्याच्यावरती स्वाईप करण्याचा प्रयत्न झाला होता. बॉल जातो डीप मध्ये. 1 रन मिळेल या बॉलवरती. दुसऱ्या रनचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे आणि 2 रन्स मिळतील या बॉलवरती. या 2 रन्सने धावा झाल्यात फलकावरती. एकंदरीत 7-3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. हे षटक थोडंसं लांब जात असताना पाहायला मिळते कारण सुरुवात एक्स्ट्राने झाली होती. ते पहिले 2 बॉल फाईट बॉलच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळाले आणि आता मागील 3 बॉलमध्ये नील
त्या ठिकाणी त्या रन्स कव्हरअप करण्याचा प्रयत्न करतोय. मोठे फटके खेळू दिलेले नाही आहेत. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये एक युवा गोलंदाज आपलं अधिराज्य गाजवत असताना हा देखील चांगला बॉल तिथे पाहायला मिळाला. अंदाज बांधता आलेला नाहीये, ते प्रेडिक्शन बरोबर ठरलेलं नाहीये. ऍक्शन रिप्लेमध्ये हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. स्टंपमध्ये टाकण्याचा प्रयत्न झाला होता, तिथे बॉलवरती नजर नव्हती. लास्ट मोमेंटला ती नजर हटताना पाहायला मिळाली. अजूनही 2 बॉल बाकी आहेत या ओव्हरमधील, परंतु मागील 4 बॉलमध्ये नीलचं अधिराज्य आपल्याला पाहायला मिळते. या ओव्हरमध्ये सुरुवात तिथे चांगली झाली नव्हती, एक्स्ट्रा रन्स येत होत्या, परंतु मागील 4 बॉलमध्ये नील त्याची क्वालिटी आणि त्याची गुणवत्ता दाखवत असताना 5वा बॉल या ओव्हरमधील हा बॉल आता आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हर करण्याचा प्रयत्न झाला होता. आणखीन एक फाईट बॉल या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. धावा झाल्यात फलकावरती 8. 4 बॉल्स केला आतापर्यंत झाला मैदानामध्ये. पहिलं षटक सध्या प्रगती पथावरती आहे. फील्ड सेटअपचा जर विचार केला तर एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, त्याचबरोबर मिड ऑन आणि 2 स्लिप्स त्या ठिकाणी लावल्या गेल्यात, लेग स्लिप आणि फर्स्ट स्लिप. हा बॉल आता यष्टनवरून निघून जात असताना पाहायला मिळतोय. हलकेशा ऑफस्टमध्ये शफल झाले होते आणि हा देखील बॉल स्वाईप करण्याचा प्रयत्न झाला होता, लांबून खेचण्याचा प्रयत्न झाला होता, तिथे बॅटर बॉल मध्ये कनेक्शन झालेला नाहीये. आणखीन एक डॉट बॉल नयनच्या विरोधामध्ये डिलिव्हर्ड केला गेलाय. शेवटचा नयन 3 बॉल आपण या पहिल्या षटकामध्ये पाहणार आहोत. सफले इंडस्ट्रीमधील हे 2 क्वालिटीचे संघ एकमेकांच्या समोर आपल्या अस्तित्वाची लढाई या ठिकाणी लढत असताना आता हा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर डिलिव्हर केला होता, त्याला स्लाइस करण्याचा प्रयत्न झाला होता. बॅटन बॉलमध्ये तिथे कनेक्शन झालेला नाहीये. आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. इंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावा झाल्यात फलकावरती 8. या ओव्हरमध्ये प्युअर डॉमिनेटिंग त्या ठिकाणी नीलचं आपल्याला पाहायला मिळालं. एकही मोठा फटका खेळू दिलेला नाहीये. नील फक्त 1 बॉल या ओव्हरमध्ये क्रीजवरती पाहायला मिळाला. बाकीचे कंटिन्युअसली त्या ठिकाणी नयनला पण पाहिलं, 5 बॉल फेस केले, 3 रन्स नयनच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळाल्या. हे साईबाबाचं मंदिर दाखवलं जात आहे आणि याच गावामधून देखील पदयात्रा साईबाबांची निघत असते. खार्डी गाव ते शिर्डीपर्यंत जो प्रवास अतिशय सुखद असतो आणि ते मंदिर आपल्या स्क्रीनवरती दाखवलं जात आहे. निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसलेलं हे गाव आहे आणि या गावामध्ये क्रिकेटचा सोहळा रंगत असताना पाहायला मिळतोय. आमचे कॅमेरामॅन ते दृश्य या ठिकाणी टिपत असताना जे कॅमेरामॅन आपल्याला पाहायला मिळत आहेत बरोबर फ्रंटला तुषार कुर्ले, मॅन फ्रॉम अगरवडी, आपला देखील धन्यवाद असेल. चला जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी करण्याकरिता ज्याची दहशत विठ्ठलवाडी गावामध्ये, ज्याची दहशत सफारी क्रिकेटमध्ये, ज्याची दहशत पालघर क्रिकेटमध्ये, अर्थातच मनोज पाटील मन्या बॉलिंग ट्रॅकवरती दाखल होत असताना आपण पाहतोय. ओव्हर नंबर 2 मध्ये कार्य सम्राट आहे विठ्ठलवाडी क्रिकेटचा आणि तो आता बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झाला दुसरं षटक हाताळण्याकरिता. आता ही बॅटल बेस्ट वर्सेस बेस्ट मधली असणार आहे. पालघर मधील 2 हिरे 2 कोहिनूर एकमेकांच्या समोर लढताना दिसतील. कोण किस्पे भारी आता ते नक्कीच येणाऱ्या 6 बॉल मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. इंटरेस्टिंग बॅटल असणार आहे. पहिलाच बॉल ऑफस्टंपमध्ये होता आणि ऑफस्टंपच्या बॉलला सरळ बॅट वरती घेतला आणि कव्हर पॉइंटला कस्तुभच्या स्वागताकरिता पहिलाच बॉल होती चौकार. 4. आणि बरोबर इंटू द गॅप मध्ये त्या बॉलला क्लिअर केलं. सेकंड ओव्हर मध्ये आपण आहोत आणि पहिल्याच बॉलवरती निखिल किनीच्या बॅट मध्ये चौकार आला. पहिल्याच बॉलवरती चौकार या ठिकाणी या सर्व षटकाची सुरुवात होत असताना पाहायला मिळते. आता हा देखील बॉल स्वाईप करण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन चांगलं झालं होतं. एकच रन या बॉलवरती मिळेल आणि या सिंगलने धावा झाल्यात फलकावरती एकंदरीत 13. 2 बॉलचा केला आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. सध्या दुसरं षटक प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर हा बॉल स्टंप मध्ये टाकण्याचा प्रयत्न झाला होता, तिथे सिंगल मिळाली. आता स्ट्रायकिंग होती नयनला पण पाहतोय. मध्यंतरी 2 वर्ष नयनची देखील दहशत भरपूर मोठी होती. अनेक साऱ्या स्पर्धांमध्ये नयनने देखील मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटर हे अवॉर्ड्स मिळवले होते. परंतु मागील वर्षापासून नयन थोडंसं क्रिकेटपासून दूर जाताना पाहायला मिळाला. डाऊनफॉल सुरू झाला. आता बॉलिंगमध्ये चांगली कामगिरी करत असताना नयन दिसतोय. मागील काही स्पर्धांचा जर आपण उल्लेख केला तर त्यामध्ये शिवनेरी चषकाचा आवर्जून उल्लेख करावा लागणार आहे. फर्स्ट काही मॅचेसमध्ये त्या ठिकाणी चांगली गोलंदाजी राहिली होती नयनची. आता बॅटिंगसाठी उतरल्यानंतर बॅटिंगमध्ये देखील तीच दहशत दाखवावी लागणार आहे. दुसऱ्या बाजूला मनोज पाटीलला पण पाहतोय. कोहिनूर ऑफ सफल क्रिकेट
आणि तो बॉलिंग ट्रॅकवरती या सेकंड ओव्हरमध्ये. तिसरा बॉल वेगाने टाकला होता, जास्त वेग या बॉलवरती पाहायला मिळाला, रन मिळणार नाही या बॉलवरती. डॉट बॉलची समाप्ती मैदानावरती होत असताना आपण पाहतोय 3 बॉल आतापर्यंत मैदानामध्ये झाले, 13 धावा स्कोर कार्ड वरती. दुसरा षटक सध्या प्रगती पथावरती आहे आणि दुसऱ्या षटकामधील अजूनही 3 बॉल बाकी आहेत. मागच्या 3 बॉलमध्ये लास्ट 2 बॉलमध्ये डॉमिनेट करताना आपण पाहिले मनोजला पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर जे 2 बॉल होते तिथे परिवर्तन चांगलं पाहायला मिळालं गोलंदाजाचं. हा चौथा बॉल इथे फॉलो करता आलेला नाहीये, लाईन देखील खराब तरीकेने पाहायला मिळाली. व्हाईट बॉलचा इशारा पण नितेश कदम सर तरीके दर्शवत आहेत. इट्स अ व्हाईट बॉल. रन्स आता वाढत असताना 14 धावा स्कोर कार्ड वरती. मॅच नंबर 3 आपण पाहतोय. तिसरा सामना या आजच्या शेड्यूल मधील, एका बाजूला गणा 11 विठ्ठलवाडी आणि दुसऱ्या बाजूला श्री जागमाता रावले, या 2 टीम मधील हा सामना सध्या सुरू आहे. चौथा बॉल या ओव्हर मधील. चौथा बॉल यू मे साय विल डेफिनेटली हिट. यष्टांचा वेध आणि क्लीन बोल्ड. फलंदाज नयन गॉन. पहिल्या षटकामध्ये विकेट मिळाली नव्हती, दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली, 3 बॉलमध्ये विकेट येत नव्हती आणि या बॉलवरती अखेरकार विकेट मिळताना पाहायला मिळाली मनोजला. चौथ्या बॉलवरती विकेट मिळाले. नवीन बॅटर जीत मैदानावरती दाखल झालाय. 14 वरती एक धक्का मैदानावरती लागलाय. अजूनही जर आपण पाहिलं तर या ओव्हरमधील 2 बॉलचा खेळ बाकी आहे. स्ट्रायकिंगवरती आपण जीतला पाहतोय, दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्रायकिंगवरती निहिल. एक चौकार आल्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली, तेव्हापासून स्ट्रायकिंगवरती आलेला नाही. चांगला बॉल दडकीने पाहायला मिळाला. बॅकलिपचा चांगला वापर केला होता, परंतु बॅटन बॉलमध्ये कनेक्शन दडकीने झालेला नाहीये. ॲक्शन रिप्लेमध्ये हा बॉल आपण पाहणार आहोत. चांगल्या पद्धतीनं बॅट स्विंग आपण पाहिला होता, पाय चालले नव्हते, तो सडकीने ऑफ्टवरती शफल होऊन हा स्ट्रोक कन्वर्ट करण्याचा प्रयत्न झाला होता. आता शेवटचा बॉल असेल दुसऱ्या षटकामधील. मनोजला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. पहिल्या बॉलवरती चौकार आला, परंतु मागील जे 4 बॉल आहेत ते परफेक्ट ॲक्युरेट टप्प्यावरती डिलिव्हर केले गेले. शेवटचा आणि अंतिम बॉल घेऊन गोलंदाज मनोज राऊंड दी विकेट. शेवटचा बॉल देखील शरीरापासून दूर ठेवलाय. पंचांकडे आशीभूत नजरेने पाहिलं जात आहे. अजूनही पंचांच्या माध्यमातून रिस्पॉन्स आलेला नाहीये. डॉट बॉल तरीकेने पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 2चा या ठिकाणी खेळ संपलाय आणि 2 ओव्हर नंतर टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत 14 रन्स कुरकडती लागल्या गेल्या. ऍक्शन रिप्लेमध्ये हा बॉल आपण पाहतोय. थोडंसं कटरचा वापर त्या ठिकाणी झाला होता, ऑफकटर मैदानामध्ये डिलिव्हर केला होता. राऊंड द विकेटने येत असताना अपील भरपूर मोठी झाली होती. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 14 धावा फलकावरती, 14 रन्स इंटू दी स्कोर कार्ड आपण पाहतोय. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये. धावसंख्या फलकावरती 14. लक्षात घ्या गणा 11 विठ्ठलवाडी टीम येणारी जी 3 षटक आहेत ती तुम्हाला बरोबर 13 मिनिटांमध्ये या ठिकाणी कव्हर अप करायचे. मागील 2 ओव्हरसाठी तुम्ही या ठिकाणी बरोबर 12 मिनिटे या ठिकाणी वापरले गेलेत. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हर नंतर धावा झाला फलकावरती 14. आता बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा नील आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं नीलचं जे हिडन टॅलेंट होतं ते पाहिलं आणि खऱ्या अर्थानं आज नील देखील या वर्षापासून चांगल्याच चर्चेमध्ये पाहायला मिळालाय आणि त्यामध्ये पूर्णपणे क्रेडिट द्यावं लागणार आहे अजित दादाला. ज्या पद्धतीनं त्याने ते हायडन टॅलेंट पाहिलं आणि आपल्या संघामध्ये प्लेइंग 11मध्ये त्याला इन्व्हॉल्व केलं आणि त्याला ज्या पद्धतीनं गोलंदाजी असो किंवा फलंदाजी असो परफेक्टली त्याला त्या जागेवरती ठेवलं आणि त्याचमुळे नील देखील चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतोय. 14 धावा फलकावरती 2 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपला. तिसऱ्या षटकामध्ये आता नील
बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालाय. दुसऱ्या बाजूला निहिलला आपण पाहतोय आणि नॉन स्ट्रायकिंग वरती जीतला आपण पाहतोय. आई जगमाता रावले आणि दुसऱ्या बाजूला गना 11 विठ्ठलवाडी या दोन टीम मध्ये सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि गणेश भोईर साहेब एक मोठे उद्योजक खाडी गावामधून आणि त्यांनी पुरस्कृत केलेला संघ. तर दुसऱ्या बाजूला यंदाच्या हंगामामध्ये खऱ्या अर्थानं ज्या नावाची चर्चा आपण संपूर्ण या पालघर जिल्ह्यामध्ये ऐकलंय अर्थातच श्री जगमाता रावले टीमला आपण पाहतोय. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. वेळ जास्त होतो लक्षात घ्या. गना 11 विठ्ठलवाडी टीम आता वेळ तुमच्याकडे जास्त नाहीये. फक्त 12 मिनिटे उरल्यात आणि त्या 12 मिनिटांमध्ये तुम्हाला येणारे 3 षटका कंप्लीट करायचे आहेत. पहिलाच बॉल सुरुवात त्या ठिकाणी यॉर्करने होत असताना पाहायला मिळते. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. लॉंगॉनमध्ये मनोज बॉलला फील्ड करतील. तत्पूर्वी 1 रन मिळेल या बॉलवरती. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. यॉर्क लेंथवरती बॉलला त्या ठिकाणी डिलिव्हर केलं होतं आणि मागील ओव्हरमध्ये देखील एक यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला होता गोविंदास नीलच्या माध्यमातून. आणि या ओव्हरमध्ये देखील निहिलच्या विरोधामध्ये चांगला यॉर्कर त्या ठिकाणी ऑफर केला. दुसरा बॉल या ओव्हरमधील दुसरा बॉल चांगला बाउन्स झाला. आता पुन्हा एकदा पंचांकडे अपील त्या ठिकाणी केली जाते. पंचांच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स आलेला नाहीये. आधीच्या ओव्हरमध्ये देखील याच पद्धतीने अपील झाली होती. एग्रेसिव्ह मोडमध्ये रोहित मात्रेला आपण पाहतो. एक वन ऑफ द बेस्ट विकेट किपर. 2 बॉलचा केला त्यापर्यंत झालाय मैदानामध्ये. सध्या 15 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. या मॅचमध्ये गना 11 विठ्ठलवाडी टीम एक वेगळी दहशत आपल्या गोलंदाजीमध्ये दाखवत असताना आणि त्यांचा एक महत्त्वाचा पार्ट आहे बॉलिंग अटॅक. ती महत्त्वाची स्ट्रेंथ मैदानामध्ये डिफाईन करण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय. तिसऱ्या ओव्हरमधील तिसरा बॉल आता स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. आधीचे जे काही स्ट्रोक आहेत ते बॅटवरती आलेले नाही आहेत. जागेवरती उभे राहून आता हा प्रयत्न स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न केला आणि तो देखील आता त्या ठिकाणी बीट होताना पाहायला मिळाला. सलग 5 डॉट बॉल जीतच्या विरोधामध्ये डिलिव्हर्ड केले गेलेत. सलग 4 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळत आहेत. याच ओव्हरमध्ये 2 आल्यात आणि अखेरकार आता स्विच हिट तो देखील फेल ठरलाय आणि यष्टांचा वेध आणखीन एक विकेट टीम श्री जगमाता रावले संघाला लागलाय. दुसरा धक्का गॉन. आई दर्शन घेईन मी चार बॉल आतापर्यंत झाला. धावा झाल्यात फलकावरती 15. नीलने अखेरकार त्याच्या खात्यामध्ये विकेट मिळवलीच. आधीचे जर 2 बॉल पाहिले जीतच्या विरोधामध्ये जो ट्रॅप मनोमनी रचला होता गोलंदाज नीलने आधीचे 2 बॉल ऑफ्टवरती ठेवले आणि बरोबर गुडलेन स्पॉटवरून त्या बॉलला तो कट करण्याचा प्रयत्न केला होता. आणि इथे देखील जर आपण पाहिलं तर ज्या बॉलवरती विकेट मिळाली जीतला असं वाटलं होतं की तो देखील बॉल ऑफ्टवरती असेल आणि त्याचमुळे स्विच हिट अटेम्प्ट केला आणि बरोबर यॉर्कर तरी किती पाहायला मिळाला. सरप्राईज होता बॅटर जीतसाठी आणि ते सरप्राईज महागात पडलं. आता नवीन बॅटर हार्दिक मैदानावरती दाखल झाला. 15 धावा स्कोर कार्डवरती 4 बॉल आतापर्यंत झाल्यात. या ओव्हरमधील अजूनही 2 बॉलचं केलं बाकी आहे. लास्ट मॅचमध्ये देखील 53 चेस होताना आपण पाहिलं होतं आणि याच सिच्युएशनमध्ये वडराई हरणवाडी टीमला आपण पाहिलं होतं. प्रथम बॅटिंग करत असताना फुल टॉस टाकला त्याला बॉल मिड विकेटवरती पाठवण्याचा प्रयत्न झाला होता. 1 रन मिळेल या बॉलवरती आणि या सिंगलने धावा झाल्यात फलकावरती 16. शेवटचा बॉल आता या तिसऱ्या षटकामधील नीलवरती दाखवलेला विश्वास तो त्याने सार्थ करून दाखवला. कॅप्टन्सी चांगली निभावल्या अजित त्यांच्या माध्यमातून स्वतः पुरस्कृत देखील अनेक साऱ्या स्पर्धांमध्ये या टीमच्या माध्यमातून अजित यांना आपण पाहतोय. शेवटचा अंतिम बॉल या तिसऱ्या षटकामध्ये जीत चांगला ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. स्ट्रेअर केला होता शॉर्ट बॅकलिपनं या ठिकाणी हा बॉल पुढे ढकलण्याचा प्रयत्न झाला होता. 1 रन मिळते या बॉलवरती. आता कदाचित नेक्स्ट ओव्हरमध्ये एअर स्ट्राईक करण्याचा प्रयत्न असेल आणि तो प्रयत्न देखील करणं गरजेचं आहे कारण मागील 3 ओव्हरमध्ये रन्स आलेला नाही आहेत. 17 धावा स्कोर कार्डवरती 3 षटकांचे खेळ संपल्यानंतर आता अजूनही 3 ओव्हर्सचा खेळ बाकी आहे. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये.
निहिल 8 वरती बॅटिंग करत असताना त्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही फलंदाज नाही आतापर्यंत या ठिकाणी रन्स बनवलेला नाही आहेत आणि हा वॅगन व्हील आपल्या स्क्रीनवरती दाखवला जातोय. फक्त सिंगल आणि डबल्स त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्याच्या व्यतिरिक्त कुठल्या प्रकारे रन्स आलेल्या नाही आहेत. आता जाऊयात आपण चौथ्या षटकामध्ये. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात झाली. चौथ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती द वंडर बॉय ऑफ सफल आहे मिस्टर मनोज. गोलंदाजी मार्कवरती ओव्हर नंबर 4 मध्ये 17 धावा स्कोर काढवरती चौथ्या षटकाला सुरुवात झाली. बेस्ट वर्सेस बेस्टची ही बॅटल पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते. सुरुवात या ठिकाणी फाईट बॉल या षटकाची झाली. एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड मध्ये जोडली जाईल. मनोज गोलंदाजी मार्कवरती या चौथ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मनोजची सुरुवात या ठिकाणी एक्स्ट्राने झाली. समोर निहिल, दुसऱ्या बाजूला मनोज. एक चांगली बॅटल, इंटरेस्टिंग बॅटल आपल्याला पाहायला मिळेल या चौथ्या षटकामधील. पहिला बॉल, पहिलाच बॉल फुल टॉस एक्स्ट्रा कव्हरला इनटू दी गॅप मध्ये सरळ बॉलला पाठवलाय. एक्स्ट्रा ऑर्डिनरी दाखवणार हा फटका. इट्स अ 4 रन्स चौकार. ऑफ टूमच्या बाहेर होता. बॅटचा फेस ओपन केला, स्मॅश केला एक्स्ट्रा कव्हरला आणि बरोबर इनटू दी गॅप मध्ये त्या बॉलला पाठवलं होतं. या ओव्हर मधील पुढचा बॉल शॉर्ट ऑफ लेंथ स्लॅश करण्याचा प्रयत्न झाला होता. इनफिल्ड वरून कव्हर करायचं होतं परंतु तसं घडलेलं नाहीये. डॉट बॉलची समाप्ती मैदानावरती होत असताना आपण पाहतोय. आधीच्या स्पेलमध्ये जेव्हा मनोज गोलंदाज मार्क होते आले होते तेव्हा देखील पहिल्या बॉलवरती चौकार आला होता आणि त्यानंतर शांतता मैदानामध्ये पसरली होती कारण मनोज त्यानंतर अग्रेसिव्ह मोडमध्ये बॉलिंग करत होता. 2 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला. 22 धावा स्कोर कार्डवरती चौथ्या षटकामध्ये आपण पाहतोय. तिसरा बॉल राऊंड दी विकेट. समोर निहिल आपण पाहतोय. हा देखील बॉल चांगल्या टप्प्यावरती त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. बाउन्स हवा होता निहिल आणि तो बाउन्स मिळालेला नाहीये. ऍक्शन रिप्ले मध्ये दाखवलं जात आहे. सबमरीन डिलिव्हरी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. सलगचा हा दुसरा डॉट बॉल मैदानावरती डिलिव्हर्ड केला गेलाय. 3 बॉल आतापर्यंत झाल्यात. धावा झाल्यात फलकावरती 22-22 वरती ही टोटल आपल्याला पाहायला मिळते. संघर्ष करतोय निहिल देखील या मॅच मध्ये. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर आता मागचे 2 बॉल स्ट्रगल सुरू झाला. आता हा फुल टॉस आणि त्याला डिपॉझिट केलं बॅकवर्ड ऑफ स्कोअर लेगला. फ्री होम डिलिव्हरी षटकार. फुलटॉस बरोबर स्टंप मध्ये टाकण्याचा प्रयत्न झाला होता आणि बॅट वरती घेतल्यानंतर आता बरोबर बॅकवर्ड ऑफ स्कोर लेगला डिपॉझिट केले गेले. 28 स्कोर कार्ड वरती 4 बॉल आतापर्यंत झाल्यात. या ओव्हर मधील अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. या ओव्हर मधील हा 5वा बॉल पंचांकडे अपील आणि यस तिथे बॅटची कडा घेतल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावत असताना आणि एक मोठा धक्का टीम आई जागमध्ये रावले संघाला गॉन. क्रिकेटपटूंची दाखवत असताना आपण पाहतोय द लेगसी ऑफ किल्वा क्रिकेट मिस्टर अनिकेत दाखवत असताना आपण पाहतोय. जेव्हा युट्यूब नव्हतं तेव्हा जी दहशत अनिकेतांची होती, जे लेजंड आहेत त्यांना जर तुम्ही विचारलं ना तर एक चांगलं स्पष्टीकरण देतील. अनिकेत नावाचं तुफान मैदानावरती आल्यानंतर भले भले गोलंदाज थरका फुटायचे आणि ते अनिकेत मैदानावरती दाखवत असताना आपण पाहतोय. या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरील एक मोठं नाव आहे आणि भरपूर दिवसांनंतर आज अनिकेत ऑनफिल्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक मोठी फॅन बेस या पालघर क्रिकेटमध्ये त्यांची देखील आपल्याला पाहायला मिळते आणि ते मैदानावरती दाखल झाल्यात. शेवटचा बॉल केल्याचा प्रयत्न झाला होता. बॅट स्विंग बरोबर इन फ्रंट ऑफ दी ऑफ साईड पॅटर्न बॉल मध्ये कनेक्शन झालेला नाहीये. चाललाय बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. ऍक्शन रिप्ले मध्ये इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न झाला होता परंतु चेंडू फलीमध्ये संपर्क झाला नव्हता. चांगला बॅट स्विंग अजून देखील त्या ठिकाणी अनिकेत यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. 4 ओव्हरचा खेळ संपला. 28 फलकावरती आता शेवटचे 2 षटक बाकी आहेत आणि लक्षात घ्या येणारे जे 6 बॉल आहेत ते बरोबर 4 मिनिटांमध्ये गण विठ्ठलवाडी टीम तुम्हाला हाताला. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये.
फटका आता बाकी राहिल्यात आणि पाचव्या षटकामध्ये स्पिनरला अटॅक मध्ये आणलं जातं. मागील 4 ओव्हर्स कंटिन्युअसली पेसर्स कडून त्या ठिकाणी कव्हर करून घेतले आणि आता पाचव्या षटकामध्ये या ठिकाणी लेफ्ट आर्म स्पिनरला बॉलिंग ट्रॅक वरती आणलं गेलं. मिस्टर रोहितला पण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. अग्री प्रीमियर लीग मध्ये काय धबधबा या खेळाडूचा आपण पाहिला होता. त्याचबरोबर साई चषकामध्ये देखील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटचा किताब त्याने जिंकला होता आणि यंदाच्या हंगामामध्ये रोहितने अनेक साऱ्या स्पर्धा गाजवल्यात. रोहितचं देखील एक मोठं नाव या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती आपल्याला पाहायला मिळतं. एक वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर ची यादी जर आपण काढली तर त्यामध्ये देखील रोहितचं नाव आत्मीयतेने घेतलं जातं आणि रोहित आता गोलंदाजी मार्क होती. दुसऱ्या बाजूला हार्दिकला आपण पाहतोय थोडासा वेळ घेतल्यानंतर आता सेट व्हावं लागणार आहे. धावा झाल्यात फलकावरती 28. शेवटची 2 षटकं मैदानावरती बाकी आहेत आणि येणारे जे 6 बॉल आहेत ते 6 बॉल बरोबर तुम्हाला 3 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे आहेत. पहिलाच बॉल बॅक ड्राईव्ह रन मिळणार नाही या बॉल होती. सुरुवात चांगली झाली या ओव्हरची. लक्ष्मण काका या स्पर्धेमधून रजा घेत असताना पाहायला मिळत आहेत. एक सुंदर व्यक्तिमत्व खाडी गावामधून सुरुवात या ओव्हरची डॉट बॉल झालं. तर येणारे 11 बॉल प्रोजेक्टेड स्कोर इथून 41 दाखवतोय परंतु या धावा योग्य नाहीये. बॅकफोर्डला जाऊन इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर ताडकीने येतात. दीपेश मात्रेला आपण पाहतोय. 1 रन मिळेल या बॉलवरती आणि या सिंगल नंतर धावसंख्या फलकावरती 29. 29 2 बॉल आतापर्यंत झाल्यात मैदानामध्ये. यापुढे होणारा सामना 2 टीम मध्ये आपण पाहणार आहोत. एका बाजूला धनसार आणि दुसऱ्या बाजूला खारेकुरण या 2 टीम मधील ती बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. आजच्या दिवसामधून चौथा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला धनसार आणि दुसऱ्या बाजूला खारेकुरण. पालघर विभागामधून येणारे हे 2 संघ आज खाडी गावामध्ये आपल्या नावाचा दबदबा दाखवतील. फुल टॉस बॉल ऑन साईडला स्विंग केले. या बॉलला मिड विकेटला त्या ठिकाणी शतक येत आहेत. 1 रन कंप्लीट केले आणि एकेरीवरतीच संतुष्ट व्हावं लागणार आहे. आणखी एक फुल टॉस या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता परंतु तिथे फक्त एक सिंगल येताना पाहायला मिळाली. 3 बॉल्स केला आतापर्यंत झाल्या. मागच्या 3 बॉलमध्ये रोहितने देखील आपलं वर्चस्व दाखवलंय. आपलं प्रतिबिंब उमटवलंय. आपलं अधिराज्य गाजवलंय. अजूनही या ओव्हरमधील 3 बॉल बाकी आहेत. एका बाजूला रोहित दुसऱ्या बाजूला हार्दिक. आता हा देखील फुल टॉस. तिथे देखील जास्त रन मिळालेला नाहीयेत. 1 रन मिळेल या बॉलवरती. आतापर्यंत या ओव्हरमध्ये 3 फुल टॉस या ठिकाणी येताना पाहायला मिळाल्यात. रोहित देखील आता नक्कीच स्वतःवरती खुश असेल कारण फुल टॉस वरती देखील मोठे फटके आलेले नाहीयेत. पण या ओव्हरमध्ये जवळपास 3 फुल टॉस मागील 4 बॉलमध्ये मैदानामध्ये डिलिव्हर्ड केले गेलेत. सध्या 31 धावा स्कोर कार्ड वरती 4 बॉल मैदानामध्ये झाल्यात. अजूनही 2 बॉल या ओव्हरमधील बाकी आहेत. राऊंड द विकेट. एक साइड आउट एक्स्ट्रा कव्हरला. व्हॉट अ शॉट. ग्रेट शॉट ऑफ द मॅच. ग्रेट शॉट ऑफ द डे. काय फटका पाहायला मिळाला. बॅकफुटला जाऊन बॅटचा फेस ओपन केला आणि एक्स्ट्रा कव्हर वरून या बॉलला क्लिअर केलाय. आजच्या दिवसातील सर्वाधिक सुंदर फटका. दहशत अजून देखील अनिकेतची आपल्याला पाहायला मिळते. 6 धावा. डिस्टन्स देखील मिळाला आणि रन्स देखील चांगलाच मिळाला या बॉलवरती. काय फटका होता. कडक शॉट. आजच्या दिवसातील सर्वाधिक सुंदर फटका अनिकेतच्या बॅट मधून येताना पाहायला मिळाला. 37 फलकावरती 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. शेवटचा आणि अंतिम बॉल या 5व्या षटकामधील लास्ट बॉल. राऊंड द विकेट. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट बॅटच्या समोर टाकण्याचा प्रयत्न झाला होता. मिड विकेटला शतक येतात. 1 रन मिळेल या बॉलवरती आणि या सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती. एकंदरीत 38 5 ओव्हरचा खेळ मैदानामध्ये संपलाय. आता शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी राहिला. दोन्ही टीमचे कॅप्टन्सला टॉस साठी एका बाजूला धनसार आणि दुसऱ्या बाजूला खारेकुरण. सूर्यकांत वरती दुसऱ्या बाजूला अनिकेत.
जो इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरवरून आपल्याला पाहायला मिळाला. ग्रेट शॉट होता. स्पर्धेमधील एक क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा तो फटका आपल्याला पाहायला मिळाला. बॉलिंग ट्रॅकवरती सूर्यकांत ओव्हर नंबर 6 मध्ये दाखल झाला. ओव्हर दी विकेट. पहिलाच बॉल फुल टॉस, त्याला डिपॉझिट करण्याचा प्रयत्न. फुल टॉस वरती फुल टोल वसूल केला गेला आहे. फ्री लायसन्स टू किल. नेक्स्ट बॉल फ्री हिट. इट्स अ नो बॉल. एकाच बॉल वरती तब्बल 7 रन्स मिळताना पाहायला मिळत आहेत. फुल टॉस बॉल, त्याचबरोबर नो बॉल, फ्री होम डिलिव्हरी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. आता येणारा बॉल फ्री हिट, फ्री लायसन्स टू किल. अनिकेतच्या बॅट मधून हा दुसरा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. फ्री हिटचा बॉल सूर्यकांत बॉलिंग ट्रॅक वरती पहिल्याच बॉल वरती त्या ठिकाणी प्रेशर मध्ये येत असताना पाहायला मिळाला. कारण पहिल्या बॉल वरती नियंत्रण नव्हतं. बॉल फुल टॉस मिळाला आणि अनिकेतला जर तुम्ही फुल टॉस द्याल तर तिथे एकच चित्र दिसेल, 6 रन्स. आणि तेच मागच्या बॉल वरती घडताना पाहायला मिळालं. पहिला बॉल फ्री हिट. आता तो समोर लॉफ्ट केला, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, लॉंग ऑनला बीट करून बॉल सीमारेषा पार. चाललाय बॉल सीमारेषेच्या दिशेने. इट्स 6 रन्स षटकार. दरारा घेऊन मैदानामध्ये पुन्हा एकदा उतरत असताना अनिकेतला पण पाहतोय. आज भरपूर दिवसानंतर खऱ्या अर्थानं ही बॅटिंग पाहण्याची संधी मिळाली प्रेक्षकांना देखील. आणि ते प्रेक्षक देखील आता एन्जॉय करतायत. अनिकेतची बॅटिंग 6 बॉल मध्ये 20 रन्स अनिकेतच्या बॅट मधून आले. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 51-51. पहिल्याच बॉल वरती षटकार. दुसरा बॉल फ्री हिट मिळाला, तिथे देखील षटकार आला. आता येणारे जे 5 बॉल आहेत ते कशा पद्धतीनं हाताळले जातील याकडे देखील लक्ष वेधीत असणार आहे. 51 धावा फलकावरती. आता एक चांगला स्टेजला हा स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतो. अजूनही 5 बॉल बाकी आहेत. अनिकेतची दहशत आपल्याला पाहायला मिळते. दुसरा बॉल या ओव्हर मध्ये लेफ्ट आर्म राऊंड विकेट. आता या बॉल वरती बीट केला जात आहे. डॉट बॉल मैदानामध्ये आला. आता एक मोकळा श्वास घेण्याची संधी गोलंदाज सूर्यकांतला देखील मिळाली असेल. कारण मागच्या 2 बॉल वरती जे प्रेशर मैदानावरती बनलं होतं, जे 2 षटकार आपण पाहिले होते, दोन्ही फटके जबरदस्त होते. दुसऱ्या षटकारावरती डिस्टन्स इतकं नव्हतं, परंतु जो पहिला षटकार होता तो कडक तरीकेने पाहायला मिळाला मिड विकेटला. आणि त्या आधीच्या ओव्हरमध्ये जो इनसाइड आउट खेळला होता एक्स्ट्रा कव्हरला, तो देखील लाजवाब होता. हा बॉल लेफ्ट केला गेला. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपण पाहतोय. एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड मध्ये जोडली जाईल. 52 धावा फलकावरती 52. आणि यस, आता फिल्डिंग करणाऱ्या टीमने व्हाईट बॉल साठी DRS ऑफर केला गेला. इट्स अ वाईड बॉल. 52 धावा फलकावरती 52 स्कोर कार्ड आपण पाहतोय. 2 बॉल आतापर्यंत झाल्यात मैदानामध्ये. आपल्या स्क्रीनवरती ते दृश्य दाखवलं जात आहे. सेकंड वाईड लाईनच्या बरोबर बाहेरून हा बॉल जाताना पाहायला मिळाला. धावसंख्या फलकावरती 52-52. आतापर्यंत 2 बॉल मैदानामध्ये झाल्यात. 2 बॉल मध्ये 14 रन्स आतापर्यंत खर्च झालेत. आणि या एकाच ओव्हरमध्ये 2 एक्स्ट्रा बॉल देखील मैदानामध्ये येत असताना पाहायला मिळालं. स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे. आता हा फुलटॉस बरोबर लॉंग ऑफला लॉफ्ट केलाय. आणखीन एक दर्जेदार षटकार, हाय स्टँडर्ड षटकार. 6 धावा. रावले क्रिकेटच्या इतिहासामधील एक अनपेक्षित सम्राट अनिकेत घरत काका आणि त्यांच्या बॅटमधून या ओव्हरमधील हा तिसरा षटकार येत असताना पाहायला मिळतो. 58 धावा फलकावरती 58 स्कोर कार्डवरती लागला गेला. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये आणि टोटली 4 षटकार अनिकेतच्या बॅटमधून आल्यात. अनिकेतचा दरारा या मॅच मध्ये आपण पाहतोय. 1 मॅन शॉट आतापर्यंत केला गेलाय. 26 धावा 8 बॉल मध्ये. इथे प्रोजेक्टेड स्कोर 41 वरती दाखवत होता,
तो आता प्रोजेक्टेड स्कोर जवळपास 68 वरती जाऊन पोहोचलाय. करंट रन रेट 10.55 आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक वॉड शॉट, हा देखील एक्स्ट्रा कव्हरला निघून जात असताना या मॅच मधील हा दुसरा इनसाइड आउट, तो देखील एक्स्ट्रा कव्हरला दर्जेदार षटकार. 6 रन्स. अनिकेत नाम की कश्ती जीत पर अडी होती आणि अनिकेतचा आत्मविश्वास, अनिकेतचा कॉन्फिडन्स, अनिकेतची जी गुणवत्ता, क्वालिटी, या सर्व काही गोष्टी आज पुन्हा एकदा दाखवून देत असताना पुन्हा एकदा मागील 3 ते 4 वर्षाआधीची तासात होत असताना पाहायला मिळाली. अशीच फलंदाजी मागील 3 ते 4 वर्षाआधी केली जात होती आणि त्याची पुन्हा एकदा झलक या ठिकाणी दाखवत असताना शेर की झलक, अनिकेत की झलक, सबसे अलग. 5वा बॉल. हा बॉल आता यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न झाला होता. डीप मधून शतक येत आहेत. 1 रन कंप्लीट केले. दुसऱ्या रनसाठी येत आहेत फलंदाज. एकेरीवरती कदाचित संतुष्ट व्हावं लागणार आहे आणि दुसऱ्या बॉलवरती आपली विकेट इथे गमावावी लागणार आहे. परंतु मागील 4 बॉल मध्ये अनिकेतने जी बॅटिंग केलं, जबरदस्त डेंजरस बॅटिंग पाहायला मिळालं. विकेट जातोय. और हमें बदले इतना जमाने में दम नाही असं दाखवून देत असताना अनिकेतला मैदानावरती आपण पाहतोय. 10 बॉल मध्ये 33 धावा आणि विध्वंसक फलंदाजी अनिकेतची आपल्याला पाहायला मिळाले. 65 धावा फलकावरती. शेवटचा बॉल. टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या एका बाजूला धनसर आणि दुसऱ्या बाजूला खारीकुरण, या दोन टीम मध्ये आपण या बॉल नंतर टॉस करणार आहोत. इनिंग्स ब्रेक मध्ये शेवटचे अंतिम बॉल या 6व्या षटकामध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती सूर्यकांतला आपण पाहतोय. लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेट. लास्ट अँड फायनल बॉल. शेवटचा बॉल सोडून दिला होता. या बॉलला व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपण पाहतोय. एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड मध्ये जोडली जाईल. 66 धाव फलकावरती. 66 धाव फलकावरती. आता एक चॅलेंजिंग टोटल स्कोर कार्ड आपण पाहायला मिळते आणि नेहमीच चॅलेंजला घेऊन एक्साइटेड असतात अनिकेत. भलेही 2 ते 3 वर्ष अनिकेत क्रिकेट पासून दूर होते, आज मैदानावरती उतरले आणि पुन्हा एकदा ती दहशत दाखवली. आता मिडविकेट हा स्ट्रोक डीप मध्ये शतक आहे. 1 रन मिळेल या बॉलवरती. दुसऱ्या रनचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे आणि 2 रन्स कंप्लीट झाल्यात. आता तिसरी देखील मिळेल, चौथी देखील मिळू शकते. अजूनही बॅकअप आलेला नाहीये. 3 रन्स तर ऑलरेडी मिळाल्यात. चौथ्या रनचा प्रयत्न सुरू आहे आणि त्या 4 रन्स कंप्लीट झाल्यात. 5वी मिळेल का? 5वी देखील मिळालाय. आता हा देखील या मैदानावरती एक पराक्रम आपल्याला पाहायला मिळतो. हा देखील एक विक्रम. तब्बल 5 रन्स या बॉलवरती मिळताना पाहायला मिळत आहेत. धावा झाल्यात फलकावरती एकंदरीत 71 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 72 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळते. 4 ओव्हर्सचा खेळ संपला होता तेव्हा प्रोजेक्टेड स्कोर फक्त 41 दाखवत होता, परंतु या ठिकाणी कोणी विचारही नव्हता केला की ही टोटल 71 वरती जाऊन पोहोचेल. 71 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 72 धावांचं टार्गेट समोर सेट केले गेले. शेवटच्या 2 ओव्हर्स मध्ये जी बॅटिंग खऱ्या अर्थानं पाहायला मिळाली अनिकेत आणि त्याचबरोबर हार्दिकच्या माध्यमातून 1 मॅन शो लास्ट 2 ओव्हर्स मध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला मिस्टर अनिकेत यांचा. आणि लास्ट 2 ओव्हर्स मध्ये धावांचा ज्या पद्धतीनं पाऊस पडला, तब्बल 43 रन्स लास्ट 2 ओव्हर्स मध्ये, डेथ ओव्हर्स मध्ये येत असताना पाहायला मिळाल्या. चला जाऊयात आपण टॉसच्या दिशेने. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला टॉस द्या. एका बाजूला धनसर आणि दुसऱ्या बाजूला खारीकुरण. बोट कॅप्टन्स चला या आपण टॉस साठी.
चला या दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस आपण करणार आहोत. आदरणीय प्रशांत किनी साहेब आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या शुभ असे टॉस सडिगिनी केला जाईल. परी मोटर्सचे प्रोप्रायटर आणि त्यांच्या माध्यमातून जी बाईक सौजन्य केली गेले प्रशांत किनी सरांना विनंती करतोय आपण या टॉस बॉक्स मध्ये त्यांच्या शुभ असे टॉस सडिगिनी केला जाईल. चला धनसर टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या धनसर टीमचे कॅप्टन सर आपण या टॉस साठी मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ असे टॉस आपण करणार आहोत. यज्ञेश दादांच्या शुभ असे टॉस आपण करणार आहोत. आस्था एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर त्यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी 1000 रुपयांचं आर्थिक सहाय्य देखील लाभलं गेलंय. मी यज्ञेश दादांना विनंती करतोय आपण या टॉस बॉक्स मध्ये. वेलकम सिद्धार्थ, आपलं देखील स्वागत असेल. आग्री प्रीमियर लीगचा मॅन ऑफ द सिरीजचा हकदार मिस्टर सिद्धार्थ आपल्याला पाहायला मिळतोय. सर आपण टॉस करतोय. एका बाजूला 2026 आणि दुसऱ्या बाजूला खार्डी हा कॉइन खारीकुरण टीमचा कॉल असेल. खाडी असा कॉल या ठिकाणी केला 2026 साला. मान्यवरांना विनंती करतोय पण दोन्ही टीमला शुभेच्छा देऊन मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं. सिद्धार्थ या मॅच मध्ये टॉस तुम्ही जिंकलात, काय निर्णय असेल? प्रथमतः या विभागामध्ये आल्यानंतर कसं वाटलं? पहिल्यांदाच आलोय आता. त्याचबरोबर आज बॉलिंग युनिटमध्ये असे कोणते महत्वाचे गोलंदाज असेल? नाही, चांगले गोलंदाज आहेत टीम मध्ये. चांगले कोणाला कधी संधी भेटेल ते सांगू नाही शकत. सिच्युएशन नुसार गोलंदाज काढता येते. ऑल द बेस्ट. टॉस जर तुम्ही जिंकला सर तुमचा निर्णय काय असता? आम्ही सुद्धा क्षेत्ररक्षण केलं असतं. आता बॅटिंग करायची आहे तर एक पर्टिक्युलर टार्गेट माइंड मध्ये काय असणार आहे? 70+ अशा अटॅकिंग बॅटर बॅटिंग युनिट मध्ये तसं बघायला गेलं तर किरण पाटील आहे, हर्ष पाटील आहे, तसे अजून बॅट्समन आहेत. बघूया. ऑल द बेस्ट. बोथ टीम्स टॉस डिग्री जिंकलाय तो म्हणजेच धनसर टीमने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. जाऊत कॉमेंट्री बॉक्स मध्ये ओडू कॉम्बॉक्स उत्कर्ष पाटील सर, थँक्यू सो मच. धन्यवाद, थँक्यू सो मच. हार्दिक किणी यांचा आवाज आपण ऐकत होतात. मैदानाच्या आतमध्ये सफाळे क्रिकेटचा एक दिग्गज खेळाडू, विठ्ठलवाडीचा डॉन ज्याचं नाव आहे मनोज पाटील मन्या, आणि त्यांच्या साथीनं डाव्या हाताचा तंत्रशुद्ध फलंदाज अर्थात आपण पाहतायत रोहित दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहू शकता 100 नंबर हा जो केबलचा चॅनल नंबर आहे त्याच्यावरती ही आपण ऑनलाईन देखील सामना पाहू शकता. टीव्ही वरती जे केबल आहे त्याच्यावरती 100 क्रमांकाचं जर आपण चॅनल लावलं तर ती स्पर्धा तुम्हाला लाईव्ह बघायला मिळेल. हे 6 सीटर स्पोर्ट्सचे कुणाल पागधरे आम्हाला दर्शवत आहेत. अनिकेत काका मागील 5 ते 6 वर्षापूर्वी ज्यांनी अनेक वेळा जय हनुमान मायखोप या संघासाठी तोडफोड बॅटिंग केली आणि ते अनिकेत काका आता मैदानाच्या आतमध्ये ऍक्शन मध्ये अगदी विंटेज जुना काळ आठवला आणि अनिकेत काकांची झंझावती खेळी, अगणित फलंदाजी, एका षटकात जवळपास 33 रन ज्यांना ठोकल्या त्या अनिकेत काका ज्यांच्या बॅटमधनं 5 6 आणि तदनंतर आपण पाहू शकाल 3 सिंगलच्या मदतीनं या मॅच मध्ये रंग बदलणारा खेळाडू ज्यांचं नाव अनिकेत काका या नावानं फार प्रेम. एका बाजूला मनोज पाटील मन्या आणि मन्याच्या साथीने रोहित. मनोज पाटीलला 6 षटकं उभं राहणं गरजेचं आहे. जिथे डगमगत्या स्थितीमध्ये श्री जागमाता रावळे संघ होता आणि त्यावेळेला काकांनी सांगितलं की मी या संघामध्ये खेळतोय आता मागील वर्षापासून, तर आज वेळ आहे धमाका दाखवण्याची आणि काका यांनी आक्रमण केलं. शंखनाद फुंकले आणि अफलातून बॅटिंग. बघा युट्यूबला देखील कमेंट आल्या 7-8 वर्षापूर्वीच्या काकाची आठवण आली. जबरदस्त जबरदस्त क्रिकेट.
कव्हरला षटकार ठोकणं सोपं नसतं. त्याच्याकडे तुमच्याकडे तेवढं कुशल नेतृत्व लागतं, तुमच्याकडे तेवढी चांगली गुणवत्ता लागते आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल ती गुणवत्ता दाखवली अनिकेत काकानं. अफलातून क्रिकेट, जबरदस्त बॅटिंग, खूप चांगली बॅटिंग केली. त्याच्या जोरावरती धावसंख्या आता फलकावरती लागल्या, त्या म्हणजेच पहिल्या डावात 71-72चं टार्गेट. पहिलाच बॉल फारच बाहेरचा. पंच किशोर पाटील सर दर्शवतात की हा व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉलच्या सहाय्यानं स्कोर कार्डला सुरुवात. हा मॅच बघण्यासारखा होईल कारण दोन्ही संघ पॉवर पॅक. नेक्स्ट मॅच मध्ये ऍक्शन मध्ये धनसार आणि विपक्षात खारेकुरण पालघर विभागातून हे दोन्ही संघ बिलॉंग करतात. खारडीच्या मैदानात दाखल झालेत. सिद्धार्थ पाटीलने टॉस जिंकला. धनसार संघाने दर्शविले की क्षेत्ररक्षण करणार. पहिला बॉल गोलंदाज तयार. निहिल शरीरापासून दूर ठेवणारा चेंडू. पंचांनी पुन्हा सांगितलं की व्हाईट बॉल आहे. एस्टांच्या मागे जित पाटील एका बाजूला, त्यांनी तो बॉल पास केला. नयनकडे ऍक्शन रिप्ले त्या बॉलचा पहा. हा बॉल फारच बाहेरचा आणि अगदी जागेतून खेळण्याचा प्रयत्न केला होता रोहितनं. त्या अनुषंगाने आपण पाहू शकता हा व्हाईट बॉल बघायला मिळतोय. विठ्ठलवाडीचा संघ मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार आहेत. फटका इथे देखील फसल्या. फुलर लेनचा बॉल होता, थ्रू द कव्हर्स काढायचं होतं, त्यावेळेला नाही कनेक्शन व्यवस्थित झाला. आता येतो डॉट बॉल आणि तो डॉट बॉल देखील तेवढाच महत्वपूर्ण राहील. सध्या एक बॉलचा खेळ झाला आणि एक बॉलचा खेळ ज्या वेळेला परिपूर्ण संपतोय त्यावेळेला 2 रन ही सध्या स्थिती आहे. आई सत्वाई ग्रुप क्रिकेट ग्रुप यांच्या माध्यमातून हे खारडी चषकाचं नियोजन आणि ज्यामध्ये महत्वाचा मॅच. आता इथे आपण पाहतात फुलर लेनचा बॉल मिस झालेत. आपण पाहू शकता मनोज पाटीलला स्ट्रायकिंग एंडला आणण्याचं काम देखील तुम्हाला तेवढंच ताकदीने करावं लागेल. रोहितकडे जरूर चांगले फटके आहेत परंतु आता तो सध्या त्रस्त झाला मुख्य खेळपट्टीवरती. बॉलचा खेळ झाला 2 बॉलचा खेळ ज्यावेळेला परिपूर्ण संपतो त्यावेळेला 2 रन ही सध्या स्थिती देखील बघायला मिळते. एका बाजूला श्री जागमाता रावळे येणाऱ्या आगामी काळात एबी चषकाला देखील सुरुवात. 26 एप्रिल ते 1 मे 3 लाखाचं पारितोषिक घेऊन येणारी तीही स्पर्धा आणि त्याही स्पर्धेत मजा येईल. सध्या आपण जाऊया या मॅच कडे. गोलंदाज तयार आहेत. यावाला फटका मिडल ऑफ द बॅट, स्वीट साऊंड. बॉल सीमा रेषेच्या बाहेर आलाय. षटकार. मागील 2 बॉलचे उत्तर होतं रोहितच्या बॅटमधनं. दमदार षटकार. 6 रन. गीत अजय गायकवाड रायगडचा बुलंद आवाज सातत्यानं सफाई विभागात टेंबू खोडाव्यामध्ये त्यांचा आवाज दुमदुमला जातो. गणपती म्हणा अनेक काही मोठे ज्या वेळेला प्रोग्राम असतात त्यावेळेला ते दाखल होत असतात या सफाई नगरीमध्ये. 3 बॉलचा खेळ संपला. 3 बॉलचा खेळ ज्या वेळेला संपतो त्यावेळेला 8 रन. आता मनोज पाटील नॉन स्ट्रायकिंग एंडला. रोहितच्या माध्यमातून आज षटकार आला आणि रोहितनं खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल एक चांगलं क्रिकेट दाखवलं. एका बाजूला आपण पाहू शकता जे टार्गेट आहे 72 रनचं आणि त्या 72च्या रनचेजला सुरुवात देखील झाली. चांगली फलंदाजी सध्या होते. मागील 2 बॉल जे डॉट आले त्याचं उत्तर पाहायला मिळालं आणि सध्या आता बॉल सीमा रेषेच्या बाहेर देखील पाठवलाय. षटकातील पुढचा बॉल गोलंदाज तयार. याही वेळेला फारच बाहेरचा. मागील बॉलचा हे प्रेशर आहे आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल व्हाईट बॉल. व्हाईट बॉलच्या साह्यानं या षटकामध्ये आता धावसंख्या आणखीन वेग घेते. 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर 9 रन ही सध्या स्थिती आहे. गण्या 11 विठ्ठलवाडी. विठ्ठल रकुमाई विठ्ठलवाडी या संघ आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. निहिल किणिक पुन्हा एकदा बाहेर. एक्स्ट्रा मध्ये फारच गोलंदाजी होत आहे बघा. एक षटकार आला त्यानंतर तुम्ही 4 बॉल जर एकाच षटकामध्ये व्हाईट बॉल हाताळत असतील तर खऱ्या अर्थानं आपण पाहू शकता ही गोलंदाजी चुकीची आहे. अनिकेतनं जी फलंदाजी केली त्या फलंदाजीला साजेशी गोलंदाजी तुमची फार महत्वाची राहील आणि ती जर गोलंदाजी नाही झाली तर मग मैदानाच्या आतमध्ये या 72 धावा विठ्ठल रकुमाई विठ्ठलवाडी गण्या 11 या संघासाठी फार मोठ्या नसतील. विकेट फॅक्टर महत्वाची भूमिका आहे. पहिल्याच 3 बॉल मध्ये 10 रन. एका बाजूला श्री जागमा तरावळे विपक्षात गण्या 11 विठ्ठलवाडी. षटकातील पुढचा बॉल
इथे देखील फटका केला सरळ बॅटनं. बॉल चालल्या पॉइंटला. क्षेत्ररक्षक आहेत हिमेश घरत आणि ते बॉलला फील्ड देखील करतील. आता दाखल झाल्या स्ट्रायकिंग एंडला. आला रे आला, मने आला. मनोज पाटील विठ्ठलवाडीचा ब्रँड खेळाडू. वी स्पोर्ट्स सफाळे जे सध्या ते प्रॉपरायटर आहेत. अनिकेत राऊत, त्यानंतर कल्पेश असतील त्यांच्या साथीनं. आणि खूप चांगल्या पद्धतीनं चांगल्या बॅट्स म्हणा, चांगल्या टी शर्ट्स म्हणा, ट्रॉफी म्हणा आणि त्यानंतर आपण पाहतात फुलटोसे चेंडू म्हणा, या सगळ्या गोष्टी त्या विश स्पोर्ट्सला मिळतात. एकदा मनोज पाटीलला तुम्ही निश्चित स्वरूपात कॉन्टॅक्ट करा. ते मनोज पाटील सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत. 4 बॉलचा खेळ देखील संपला. रनसंख्या फलकावरती 11 आणि 11ला एकही धक्का नाही. जमेची बाजू बॅटिंग करत असताना गण्या 11 विठ्ठलवाडी या संघाकरिता. श्री जागमाता रावळे बॅटिंगनं मन जिंकली काकानं, कारण खूप अडचणीच्या काळात होता संघ. त्यावेळेला त्यांनी पायवाटा न शोधता एक चांगला रस्ता शोधला आणि त्यानंतर इथे बॅटची कट. क्षेत्ररक्षक तिथे होते, कॅच साठी ट्राय करणं गरजेचं होतं, नाही करू शकले आणि बॉल आता वेगानं चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. थँक गॉड म्हणा देखील म्हटले असतील, कारण हा फटका फसला होता. बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. आलाय चौकार. धावसंख्या जर तपासून पाहिली तर आता 15. 5 बॉलचा खेळ झाला आणि 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर 15 रन आपल्याला पाहायला मिळतात. मनोज पाटील मन्या डॉन सध्या मैदानाच्या आतमध्ये. या बॉलला देखील बॅटची कट. त्यानंतर सिंगल साठी या बॉलला खेळण्याचा प्रयत्न, प्रचंड वेग होता. आता सध्या षटक क्रमांक पहिलं संपलं आणि पहिल्या षटकाचा खेळ ज्या वेळेला संपतो त्यावेळेला धावांची गती तपासून पाहिली तर 15 धावा या धावफलकावरती आहेत. विठ्ठलवाडी या संघ खेळतोय. सातत्यानं आपण पाहतात अमोल स्मृती चषक, ही स्पर्धा लाख मोलाची. आज अमोल पाटीलच्या आठवणींना उजाळा देण्याचं काम सातत्याने केलं जातं. प्रफुल जिगरत असतील, सँडी दादा असतील, नवजोत दादा केणे असतील, राकेश असतील, वैभव असतील, मनोज पाटील असतील आणि संपूर्ण विठ्ठलवाडी ग्रामस्थ. आज तो लखलखता तारा त्यांच्यामध्ये नाहीत, परंतु त्याची जाणीव उणीव सातत्याने भासत असते त्यांना आणि त्याच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी तीही स्पर्धा अमोल स्मृती चषक विठ्ठलवाडीचं ते खूप चांगलं आयोजन नियोजन. तेही आपण सफाईच्या क्रिकेटला ज्यावेळेला सुरुवात होतो त्यावेळेला तीही स्पर्धा अगदी उत्साहानं जल्लोषानं पार पाडताना बघायला मिळाली. यंदाच्या वर्षात मान ऑफ द सिरीज तिथे आपल्याला बाईक पाहायला मिळाली आणि आता सफाईचं क्रिकेट देखील अपडेट होत चाललंय. सन्माननीय मेघेश देसले यांचं देखील इथे शुभागमन झालंय. त्यांना विनंती करतोय की प्लीज आपण मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. तुमचं देखील स्वागत आहे मेघेशजी देसले, तुमचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाचा खेळ ज्या वेळेला संपला त्यावेळेला रनसंख्या फलकावरती 15 आणि बिनबाद अशी जमेची बाजू बॅटिंग करत असताना गण्या 11 विठ्ठलवाडी या संघाकरिता हिमेश घरत. अंडरम पासूनचा सुरुवात, ओरम क्रिकेटमध्ये गावाच्या संघामध्ये जागा बनवली आपल्या कुशल नेतृत्वानं, आपल्या चांगल्या गोलंदाजीनं आणि सध्या तो दाखल झालाय हिमेश. 1 बॉल 6चा सामना आणि त्याचा षटकार आठवणीतला तोच हिमेश घरत सध्या स्ट्रायकिंग या गोलंदाजी मार्कवरती एक स्ट्राईक गोलंदाज म्हणून सातत्याने त्याची कामगिरी राहते या संघामध्ये आणि तोच दाखल झालाय. दोन्ही एंड क्रिकेट खेळण्याचा मनमुदार आनंद या खारडी चषकाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतं. फार कमी स्पर्धा आहेत जिथे तुम्हाला 2 एंड पाहायला मिळतील. टॅप केल्या बॉलला बॉल चालल्या शॉर्ट पॉइंट मध्ये नयन पाटील बॉलला फील्ड करतील आणि तुर्ताच मिळते ती म्हणजेच आता सिंगल. या सिंगलच्या साह्याने रनसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 16 रन्स या स्कोर कार्ड वरती आहेत. 16 धावा धाव फलकावरती. नेक्स्ट मॅच एका बाजूला खारेकुरण आणि विपक्षात धनसार. सिद्धार्थ सुनील पाटील अग्री प्रीमियर लीग संपूर्णपणे पिंजून काढली त्या पठ्ठ्यानं आणि मान ऑफ द सिरीज सायकल वरती स्वार झाला. सायकल क्रमांक 1 त्याच्या आयुष्यातील महत्वाची आणि पहिली सायकल क्रिकेटच्या माध्यमातून. षटकातील पुढचा बॉल, याही बॉलला सोडून दिलं आणि बाकीचं काम पंचांकडे सोपवलं. पंच नितेश कदम सर दर्शवतात की हा व्हाईट बॉल आहे. बघा ऍक्शन रिप्ले, फारच बाहेर अगदी बॉलला पाहत राहिले मनोज पाटील आणि तदनंतर बॉलला सोडून दिलं. 17 रन धावफलकावरती आहेत. 72 धाव्यांचं टार्गेट आणि ते 72 धाव्यांचं टार्गेट कुठल्या पद्धतीने पुढे येईल याही अनेक गोष्टी आहेत. गोलंदाज तयार. यावेळेला मनोज साठी खोलातला बॉलला खोदून काढले. बॉल चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू त्या बॉलला फील्ड करतायत. तुर्ताच 2 रन सहज रीतीने. थोडंसं फंबल झाले, पापणी लावते त्या सगळ्या गोष्टी पाहिल्या आणि मनोजने सांगितलं यस सेकंड रन साठी पलटायचं आहे. रोहित देखील तयारच होते. आता सध्या धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतात 19. बॉलचा खेळ झालाय 2. आज या स्पर्धेचा 6वा दिवस. आगरी समाज आज ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आजच्या दिवसातील हे आगरी समाजाचे 8 संघ आपलं नशीब आजमावताना बघायला मिळतात. गोलंदाज तयार.
या बॉलला मनोज साठी फुलरलेनचा बॉल बॉल चालला लॉंग ऑनच्या डोक्यावरनं लांब लांब आणि खूपच लांब दर्शनीय षटकार मन्या डॉनच्या बॅट मधनं हा आलाय दमदार 6. विवेक शेलार खा आल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहात आईसवाई प्रेझेंट खार्डी चषक. गोलंदाजी मार्क वरती हिमेश तयार. बॅच इनसाइड एज अगदी आपण पाहतात प्लेड ऑन होण्याची शक्यता जिथे दाट होती, परंतु त्या वेळेला जर आपण तपासून पाहिलं तर अगदी आपण पाहतात नशिबानं साथ दिली. षटकारानंतर आता कमबॅक हिमेशचा राहिला. 4 बॉलचा खेळ संपला. रनसंख्या फलकावरती 25 ही सध्या लागली गेली. उद्याचा दिवस या स्पर्धेचा अंतिम दिवस. परी मोटर्सचे प्रॉपरायटर आमच्या मुख्य व्यासपीठावरती आहेत, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेची मॅन ऑफ द सिरीज पाहायला मिळते. पुन्हा एकदा बॅकफुटला आले, त्यानंतर बॅकफुट पंच पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक आहेत, डीप मधनं बॉलला फील्ड करतील. तुर्तास मिळते सिंगल आणि सिंगलच्या साह्याने 5 बॉलचा खेळ ज्या वेळेला संपतो त्यावेळेला 26 रन हे सध्या फलकावरती आहे. 26 रन्स. शेवटचा बॉल. एक षटकार आल्यानंतर आता पुन्हा एकदा हिमेशचा कमबॅक बघायला मिळाला. पहिल्या षटकात वेगानं धावा वाढल्या होत्या. 15 रन तिथे देखील होते ज्या वेळेला निहिल किणीचं षटक होतं. आता सध्या हिमेशनं 5 बॉलचा खेळ केला. 11 रन खर्च तर केलेत खरे. आता पुन्हा एकदा रोहित मात्रे तयार आहेत. रोहित मात्रेसाठी भन्नाट वेगासहित अचूक टप्पा. एका बाजूला मनोज पाटील सांगतात की प्रत्येक बॉलवर तुम्ही नाही षटकार खेळू शकत. सिंगल डबल याही खेळाला तुम्ही प्राधान्य द्या. या षटकात 1 षटकार आला तर सिंगल डबलचा हाही खेळ तेवढाच महत्वाचा आहे. 2 षटकांचा खेळ संपला. 13ची सरासरी रॅकेट. धावांची गती 26 विदाऊट लॉस. एका बाजूला विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी. बघा जागमाता रावळे कंपॅरिझन तपासून पाहिलं तर आफ्टर 2 ओव्हर्स गण्या 11 विठ्ठलवाडी 26 वरती बिनबाद, तर श्री जागमाता रावळे 14 वरती 1 म्हणजे 12 रनचा देखील फरक राहिला आणि त्यानंतर विकेट देखील एक राहिलेली आहे तिथे. घेऊया एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, बघत राहा खार्डी चषक. स्मरण आणि खऱ्या अर्थाने हे अतिशय सुंदर गीत. सातपाडीचे गोड आवाजाचे धणी अर्थात सातपाडीचा आनंद शिंदे अर्थात बाबल्या तरे यांच्या गोड आवाजानं मात्र हे गाणं नटलं. इथे देखील काय फटका खेळला. कलात्मक रचनात्मक पॅडल स्वीपचा स्ट्रोक. अगदी के.एल. राहुलची आठवण झाली या फटक्यानं आणि त्यानंतर आपण पाहतात फक्त सिंगलच मिळतंय. सिंगलच्या साह्याने धावसंख्या आता 27 रन्स. आता बॉल आहेत 23 बॉल मध्ये रन करायचे 45 या मॅचला जिंकण्याकरिता. 23 चेंडू 45 धाव्यांची गरज. असा अटीतटीचा सामना. सफाळे क्रिकेट मधले दोन्ही देखील संघ तुल्यबळ आहेत. या दोन्ही संघांकडे गुणवत्ता क्वालिटी या सगळ्या गोष्टी आहेत. आज साहिल चापके नसतील करण्याचा आगरी समाज गट आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याची देखील उणीव भासत असावी, परंतु अनिकेत काकांनी त्याची उणीव भासू दिली नाही. अगदी तोडफोड फलंदाजी. 5 षटकार त्यांच्या बॅट मधनं 33 रनची झंझावती खेळी आणि विंटेज अनिकेत काका सध्या बघायला देखील मिळाले. 23 बॉल मध्ये रन करायचे 45 या मॅचला जिंकण्याकरिता. गोलंदाजी मार्क वरती तयार. निहिल किणी वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी तिसरं. 6 बॉल मध्ये 8 वरती खेळतात रोहित. 1 षटकार त्यांनी जरूर खेळलाय. आता इथे दुसरा देखील येईल का? चेंडू बराच काळ हवेत. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि ड्रॉप इथून कॅच सुटलाय. महत्वाचा होता हा कॅच. टिपणं गरजेचं होतं. तो कॅच आता सुटला आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल कॅच सुटल्यानंतर निहिल सांगतात की हरकत नाही, काही हरकत नाही. धावसंख्या इथून आता 2 परिपूर्ण देखील झाल्या आणि धावा 2 परिपूर्ण झाल्यानंतर धावा जाऊन पोहोचतात 29 या धावसंख्येवरती. ऍक्शन रिप्ले खूप चांगल्या पद्धतीचं कॅमेरा वर्क 6 सीटर स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून
सध्या 22 बॉल आणि 22 बॉल मध्ये 43 रनची गरज या मॅचला जिंकण्याकरिता. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज नेहिल तयार. आता ऑन साइडला फटका तर खेळलाय खरा, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. क्षेत्ररक्षण झालं, फेकी आली चांगली. तद्वरती आपण पाहतात सिंगल मिळाले आणि या सिंगलच्या साह्याने धावांची गती जाऊन पोहोचते आता 30 वरती. बॉल आहेत तुमच्याकडे, इथून 21 आणि 21 बॉल मध्ये रन करायचे आहेत मॅचला जिंकण्याकरिता 42. एकवीस बॉल आणि 21 बॉल मध्ये 42. मनोज पाटील 7 बॉल मध्ये 14 रन, रोहितने केलेत 8 बॉल मध्ये 11 रन. आणि असं ही दोघांची पार्टनरशिप सध्या आता बहरते आणि ती असायला देखील हवी. इथून आता जागमाता रावळे संघ विकेट शोधते. फटका चांगला खेळलाय, फ्लॅग. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. मनोज पाटीलच्या बॅट मधनं मैदानाच्या आतमध्ये आक्रमक असणारा खेळाडू सातत्यानं आता मनोज पाटील बॅटनं देखील आक्रमण करतोय. खूप चांगला फटका, खोलातला बॉल, त्या बॉलला फेकून दिलं समोरच्या दिशेनं, लॉंग ऑफला क्लिअर करत असणारा हा एक झन्नाटेदार षटकार. 6 रन. चांगला फटका खेळला. आता 36 धावा धावफलकावरती लागली. आता 20 बॉल मध्ये आणखीन 36 करायचे आहेत. जबरदस्त जबरदस्त क्रिकेट सध्या मैदानाच्या आत. पुन्हा एकदा चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन. बॉल टिप एक्स्ट्रा कव्हरला हार्दिक घरत त्या बॉलला फील्ड करतील. सेन्सिबल समजदारीचं क्रिकेट खेळले मनोजनं. मनोजला माहिती आहे की शेवटपर्यंत जर 6 षटक तिथे उभा राहतोय तर या मॅचचं गणित तो एक हाती पुढे घेऊन जाईल. त्या अनुषंगाने जोखीम नाही घेत. आता शेवटचा बॉल याही षटकात असेल. 19 बॉल आहेत आणि रन करायचे आहेत 35. या 35 धाव्यांचं आता हे जे समीकरण आहे 19 बॉल मध्ये, त्यामध्ये श्री जागमाता रावळे संघाला आता इथून कम बॅक करणं गरजेचंच आहे. तो कमबॅक असायला देखील हवा. जर तो कमबॅक नाही झाला तर मग इथून थोडासा मॅच पुढे घेऊन जातील बॅटिंग करणारी टीम, म्हणजेच आता विकेट. आणि त्या विकेटच्या शोधात आहेत. काळानुसार परिवर्तन करणं ही काळाची गरज आहे. योग्य वेळेत जर तिथून परिवर्तन झालं तर मग खऱ्या अर्थानं तो विजयाचा एक वेगळी तुमची दिशा असेल. गोलंदाज तयार. फटका खेळलाय खरा, क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल परिपूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न राहील का? वेगानं मनोज पलटले दुसरीसाठी. आता इथून या 2 रन. थोडीशी घाई होत आहे. ज्यावेळेला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये असतात तुम्हाला सेन्सिबल क्रिकेट, समजदारीचं क्रिकेट. एक सिंगल परिपूर्ण झाल्यानंतर पहिले बॉल हातात घ्या, तदनंतर फेकी करा. कंपॅरिझन पुन्हा एकदा जाऊया. आफ्टर 3 ओव्हर्स गण्या 11 विठ्ठलवाडी 39 ला 0 तर श्री जागमाता रावळे 17 ला 2 ही स्थिती आहे. घेऊ एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया श्रवणीय गीत. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. एका बाजूला आपण पाहतात लगतचा मॅच चालू आहे. गणा 11 विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी हा संघ बॅटिंग करत असताना 3 षटकांचा खेळ त्यांनी संपवला. 39 रन. या रनचेस मध्ये 72 ठेवले, त्यावेळेला 39 विदाउट लॉस सध्या पोहोचले. तर श्री जागमाता रावळे 18 बॉल 33 डिफेंड करण्याकरिता हिमेश घेरत संघाचे दोन्ही ट्रम्पकार सध्या वापरत आहेत जागमाता रावळे, कारण विकेट टेकर गोलंदाज तेच आहेत आणि त्यांच्याकडनं अपेक्षा देखील फार आहेत. गोलंदाज तयार. यावला खूप चांगला चेंडू. अगदी बॉल पडल्यानंतर उसळ मिळाली नाही, अगदी डाऊन द पिच. पंचांकडे देखील मनोज पाहत राहिले. पंच नितेश कदम सरांनी कॅप काढली, पुन्हा घातली आणि तदनंतर हा बॉल अगदी बघण्यासारखा राहिला. बॉल वरती आलाच नाही. ऍक्शन रिप्ले त्या बॉलचा कुणाला मला दाखवतील. ज्या पद्धतीने आपण पाहू शकता, हा बघा तो चेंडू, जिथे हा चेंडू होता
गुड लाईनला पिचिंग तर झाली आणि तदनंतर त्या बॉलमध्ये उसळीच प्राप्त झाली नाही आणि ती थोड्या डोकेदुखी देखील राहिली मन्यासाठी. 17 बॉल 33 रन. आता फटका इथे खेळलाय डाऊन दी ग्राउंड. निहिल आहेत, निहिलच्या डोक्यावरनं बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. ही संधी बनली होती, त्या संधीचं नाही सोनं करता आलं. बॉल चाललाय सरळ डाऊन दी ग्राउंड. कुणाल दादा पाटील यांच्या कटआउट्सला सलामी देणारा आणि हे आहे 6 सीटरचं ब्रँड वर्क. खूप चांगल्या पद्धतीने या बॉलला फॉलो केलं षटकार. ऍक्शन रिप्ले त्या षटकाराचा. निहिलचे एफर्ट्स थोडेसे कमी राहिले. बॉल सीमा रेषेच्या बाहेर चालला. आता 16 बॉल आणि 16 बॉल मध्ये 27 धावा. कुतूहलाचं साम्राज्य पुनश्च निर्माण केलं जातं. हृदयाची स्पंदनं वाढली जात आहेत. कोण जिंकणार कोण हरणार हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये. खराब क्षेत्ररक्षण, नयनचा बॅकअप. आता इथून आपण पाहू शकता 2 रन. थोडंसं अगदी आपण आशिष पाटील यांच्याकडनं ही अपेक्षा नाही. आशिषकडनं आता खराब क्षेत्ररक्षण झालं आणि बॉल सरळ आपण पाहतायत फाईन लेग मधनं निघून चालला होता. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 47 वरती, जिथे मनोज पाटील मन्याडॉन याच्या बॅट मधनं 12 बॉल मध्ये रन आले. 29 15 बॉल आणि 15 बॉल मध्ये रन करायचे आहेत. 25 47 धावांची ही भागीदारी. हीच भागीदारी आता थोडीशी डोकदुखी वाढवणारी ठरते. येणाऱ्या काळात विकेट फॅक्टर हा शोधावाच लागेल. तुम्हाला www ची वेबसाईट उभी करावी लागेल. गोलंदाज तयार. इथे देखील फटका थ्रू द कव्हर्स. डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू आहेत, जिथे कॅप्टन म्हणून सातत्यानं सिद्धेशला पण पाहतात. दुसऱ्या रनचा प्रयत्न केला. ऍक्युरेट फेकी आली परंतु 2 रन इथून परिपूर्ण देखील होतील आणि धावसंख्या 2 ने आकार घेत आता या मॅच मध्ये सध्या समीकरण बदललं. 14 बॉल आहेत, 14 बॉल मध्ये रन करायचे 23. पुढील मॅच बनसार संघ फिल्डिंग करताना, खारेकुरण संघ बॅटिंग करताना बघायला मिळेल आणि तोही सामना एक चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला थोडं स्पीडअप करा. वेळेचा विचार केला 2 वाजलेत. यानंतर देखील एक सामना आणि तदनंतरचे ते सामने महत्वाचे आहेत. बघा 4 मिनिटांचा उदी आहे. गोलंदाजी करणारा संघ तुम्हाला हे षटक संपवण्याकरिता पुढील एक षटक देखील घेऊन यायचंय. या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. 49 रन. या बॉलला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत सिद्धेश बॉलच्या खाली आणि तिथे देखील आपण पाहतायत क्षेत्ररक्षण नाही कॅच करू शकले. आता दुसरीचा प्रयत्न. रनआउटची संधी बनली असती अगदी जीवाच्या आकांतेनं. मनोज पाटीलनं ही दुसरी रन परिपूर्ण केले. थकवा भासतोय, अस्वाभाविक आहे. तुम्ही एप्रिल महिन्यामध्ये खेळता आणि कडाक्याचं ऊन, त्यामध्ये खारडी विभागात आणखीन कडक ऊन आणि तदनंतर मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंना प्रत्येक बॉल मागे 2-2 3-3 रन म्हणजेच तारेवरची कसरत आणि सध्या तो थकवा जाणवतोय. जीवाच्या आकांत्यानं ज्यावेळेला बॅट ग्राउंड झाली त्यावेळेला लांब श्वास घेतला आणि थँक गॉड म्हटलं. संघासाठी करावं लागतं. गड्या 11 विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी हा संघ मैदानाच्या आतमध्ये 51 धाव्यांची भागीदारी. डगआउट मधनं आक्रोश होतोय मनासाठी, चेअर होतं, सगळ्या काही गोष्टी केल्या जातात. फटका इथे देखील खेळला. थ्रू कव्हर. सिद्धेश पुन्हा एकदा बॉलवरती येतील. सिंगल. आता सिंगलने संतुष्ट राहावं लागतं. पलटले दुसरीसाठी. भरपूर लेझी. तुम्ही या महत्वपूर्ण मॅच मध्ये मोठ्या संघासमोर असं नाही करू शकत. क्षेत्ररक्षणाची दर्जा तुमचा चांगलाच असायला हवा. आता 12 बॉल आहेत. 12 बॉल मध्ये रन करायचे 19. मैदानाच्या आतमध्ये मनोज पाटील अगदी खेळपट्टीवरती बसून पडलेत. कंपॅरिझन 53ला 0. तर इथे 4 षटकांचा खेळ संपला होता त्यावेळेला 28ला 3. परंतु त्यानंतर काका यांचा कमबॅक. आता पाहूया या मॅच मध्ये गोलंदाज तो कमबॅक करतील का. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया शुभम भोईर यांचं एक सुंदर गीत.
वेलकम बॅक. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आई सतवाई क्रिकेट क्लब खारडी प्रेझेंट खारडी चषक 2026 अगदी देखणं आणि दैदिप्यमान नियोजन केतन भोईर आणि टीम ज्यांनी अतिशय चांगलं नियोजन आयोजन घेऊन आलेली ही स्पर्धा आणि त्या स्पर्धेचा आजचा 6वा दिवस. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये रन करायचे 19 गोलंदाजी मार्कवरती हार्दिक घरत एक बेस्ट ऑलराऊंडर म्हणून सातत्यानं सफाळे क्रिकेट त्यानं पिंजून काढलं आणि ते दाखल झालेत. हार्दिक जाऊया मॅचकडे. गोलंदाज तयार. रोहित साठी फुलर लेनचा बॉल. पंचांनी दर्शविले की हा व्हाईट बॉल आहे. तिसऱ्या पंचांची मदत घेतात. तिसरे पंच बीमर करिता. यस, इथे आपण पाहणार आहोत आणि तदनंतर कुणाल पागधरे त्या सगळ्या गोष्टी क्लिअर करतील. ज्या तिसरे पंच महेंद्रदा भोईर. नो बॉल. हे आहे समय सूचकता शुभम भोईरची. तुम्ही तुमच्या कामामध्ये किती प्रामाणिक असता या सगळ्या गोष्टी आम्ही सातत्याने उल्लेख करतो. सफाळे क्रिकेटमध्ये ज्या ज्या वेळेला समालोचनाचा कार्यभाग असतो आम्ही डेझे कॅन्डी यांचा उल्लेख करत असतो. आता त्याच्याच साथीनं शुभम भोईर यांचा देखील उल्लेख कायम होईल, ज्यांनी खऱ्या अर्थानं खूप चांगल्या पद्धतीनं साऊंड सिस्टम इथे प्रोव्हाइड केलं. त्यांचं देखील मनपूर्वक धन्यवाद. फ्री हिटचा बॉल. बॉल बऱ्याच काळ हवेत. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली जरूर येतील आणि इथे आपण पाहतात हा झेल तर टिपलाय खरा, परंतु फ्री हिटचा बॉल आहे. सध्या आपण पाहतात इथून सिंगल परिपूर्ण झाली. आता या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या 55. 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये रन करायच्या 17. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये एकमेव असा खेळाडू ग्लेन मॅक्सवेल जो फ्री हिटच्या बॉलवरती 2 वेळा धावबाद झाला. आणि खऱ्या अर्थाने इथे आता रोहित देखील बाद होते, परंतु तिथून फ्री हिटचं लायसन्स त्यांच्याकडे होतं की कुठल्याही पद्धतीचा फटका खेळा, प्लम मध्ये आउट व्हा, परंतु कुठल्याही गोष्टी तुम्हाला बाद केलं जाणार नाही, फक्त रनआउटची दक्षता घ्या. यावेळेला सरळ बॅटनं चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. हार्दिक घरतच्या विपक्षात मनोज पाटील यांचा शंखनाद. आक्रमण. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 6. बॅट मधनं अगदी आता हा दहशतवादी फटका. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा याही वाला बॉलला दिशा दिली. बॉल चाललाय इथून बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत असताना मॅच इज क्लिअर. अगदी जवळ घेऊन चाललाय या मॅचला मनोज पाटील. 6 षटक जर मैदानाच्या आतमध्ये राहिला तर टार्गेट कितीही मोठं असू दे. त्यांना माहिती आहे स्वतःमध्ये त्यांच्याकडे कलागुण कौशल्य अंगीकृत आहेत आणि त्याच्या नेतृत्वावरती 17 बॉल मध्ये 45 रनची झंझावती खेळी. एकदा मनोज पाटीलची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाही. 50 धावा होतील का? 9 बॉल मध्ये रन करायच्या 7. मनोज पाटील एकटा नडतोय मैदानाच्या आतमध्ये. विकेट विकेट आणि विकेट. नितांत गरज विकेटची. जर ती विकेट नाही आली तर मग या मॅच मध्ये आता खऱ्या अर्थानं गण्या 11 विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी या संघ ड्रायव्हिंग सीट वरती. इथे देखील फटका आणि 50 धावा मनोज पाटीलच्या बॅट मधनं. सफाळे क्रिकेटचा मन्या डॉन आणि मन्या डॉनच्या बॅट मधनं आले 50 रन. मनाच्या बॅटिंग साठी जोरदार टाळ्या वाजतात, शिट्या वाजतात, कारण मनोजनं स्वतःला सिद्ध केलंय. संघर्षाच्या काळात, डगमगत्या काळात स्वतःला सांगितलं की हा सामना जिंकायचा आहे. खारडी चषकावरती अधिराज्य गाजवायच्या आगरी समाजामधनं. आणि तदनंतर मनोज पाटील 18 बॉल 51 रन 283 चा स्ट्राईक रेट, ज्यामध्ये 5 षटकार आणि 2 चौकार. नाव आहे मनोज पाटील. ब्रँड आहे विठ्ठलवाडीचा. अफलातून क्रिकेट. फक्त एका धाब्याची गरज. इथे देखील आपण पाहतात हा डॉट बॉल येतोय. विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी या संघाकडनं मनाच्या बॅटिंग साठी 500 रुपये. हे आहेत मनोज पाटील, ज्यांनी दाखवलं या मॅच मध्ये की होय मी 6 षटक जर खेळला तर मी मॅच विनर खेळाडू सातत्याने राहू शकतो. शेवटचा बॉल आहे. आता एका धावेची गरज. बॉल आहेत 7 आणि 7 बॉल मध्ये रन करायच्यात 1. अनिकेत काका यांनी तोडफोड फलंदाजी केली. अगदी त्याच्यावरती पाणी फिरलं मन्यानं. चांगला चेंडू. इथे फलंदाज काय घडलं? यस, मनोज बाद होत आहेत. एका धावेसाठी स्ट्रगल करावा लागेल आता शेवटच्या षटकामध्ये, परंतु मनोज पाटीलनं मन जिंकली. ज्यानं जबरदस्त क्रिकेट दाखवलं. मनाची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाही. ज्यानं मन जिंकणारी बॅटिंग केली. आता फक्त एका धावेची गरज. वेल प्ले मन्या.
आता फक्त एका नावाची गरज, सन्मान्य पिंटेश भोई साहेब यांच्या टिकली कंपनीतून ज्या मुली तिथे कामाला आहेत त्या मुलींकडनं या स्पर्धेकरिता आपण पाहतात. या स्पर्धेसाठी आर्थिक सहाय्य 1000 रुपयाची क्रीडा देणगी, त्यांचा मनपूर्वक धन्यवाद. या माता भगिनींनी या स्पर्धेकरिता दानशूर असं हातभार लावले, त्यांचा आम्ही आभारी आहोत. पिंटेशजी भोईर यांच्या टिकली कंपनीतून ज्या मुली आहेत त्यांनी मात्र या स्पर्धेसाठी 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य, त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये रन करायचे. या मॅचला जिंकण्याकरिता एक अतिशय चांगली बॅटिंग आणि आता रोहितकडे आहे तो मान. 11 बॉल मध्ये 14 रन. नयनला थांबवलं होतं. राजेंद्र आत्माराम भोईर साहेब यांच्या माध्यमातून 1111 रुपयाचं आर्थिक क्रीडा देणगी. या बॉलला फटका, बॉलला केला बिटवीन द गॅप, बॉल चाललाय आउटफील्डला फाडत चिरत सीमा रेषेच्या बाहेर. 5 बॉल राखत या मॅच मध्ये रन चेस केले ते म्हणजेच 72 आणि स्कोर कार्ड वरती मात्र विजयाचा चौकार ठोकला रोहितनं. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, नो डाऊट अबाउट दॅट, ज्याचं नाव आहे मन्या आणि तो डॉन आहे विठ्ठलवाडीचा. मॅन ऑफ द मॅच मनोज पाटील या मॅन ऑफ द मॅच साठी. नरेश भाऊ भोईर यांना विनंती करीन की आपण मनोज पाटीलला मॅन ऑफ द मॅचची ही टी शर्ट इथे वितरित करणार आहोत. मन्या या जबरदस्त क्रिकेट, अफलातून क्रिकेट ज्या मन्यानं दाखवलं आणि तोच ठरलाय मॅन ऑफ द मॅच. या मनोज.